My name is Mangesh Kapse from Adarsh Vidyalaya Chikli. In today's session, we will discuss about the tense. We know that when we are learning a new language, it is most important to learn the tense. What is the tense in a grammar? Many languages have grammatical means to indicate the time when an action or event occurs or when a state or process holds. This phenomenon is called a tense. So there are main three types of the tense. First, present tense. Second, past tense. And third one, future tense. And each tense has four subtypes of the tense. For example, the present tense have four types. First, simple present tense, present continuous tense, present continuous, present perfect, and present perfect continuous. Like this, past tense, subtype of the past tense. Rather, simple past tense, past continuous tense, past perfect tense, and last one, perfect past perfect continuous tense. Another future, the subtypes of the future tense. First, simple. Second one, future continuous tense, continuous, future perfect, and future perfect continuous. Continuous tense. Okay. So today we will discuss about the simple tense. All the types of main simple present tense, simple past tense, and simple future tense. नमस्कार मित्रांनो, आज आपण काळाचे प्रकार पाहणार आहोत. काळाला भाषेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यात काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता या तिन्ही टेन्सचे चार उपप्रकार पडतात. There are four subtypes of the each main tense. For example, present tense, simple present tense, present continuous tense, present perfect tense आणि present परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे काय? वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ.
त्यालाच प्रोग्रेसिव्ह टेन्स, कंटिन्युअस टेन्सलाच प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा असं म्हणतात. म्हणून दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे, कंटिन्युअस टेन्स आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, ते आपण लक्षात घेऊ. त्यापूर्वी काळ शिकण्यापूर्वी अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे तुमचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे प्रोनाउन्स. आपण या अगोदर पार्ट ऑफ स्पीच मध्ये प्रोनाउन्स शिकलोय. वी स्टडी अबाउट द प्रोनाउन्स बिफोर लास्ट सेशन. ओके, सो बट here it is most important to study the pronouns means subject, singular or plural. First person plural singular form of the subject I, and second one plural form means we. म्हणजे पहिल्या प्रथमपुरुषी सर्वनाम हे आपण या अगोदर शब्दांच्या जातीमध्ये बघितलेले, परंतु यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सब्जेक्ट कर्ता सर्वनाम म्हणून आपण वापरतो. तर तो कर्ता जो आहे प्रथमपुरुषी एकवचनी कर्ता जो आहे तो आहे आणि अनेकवचनी जो आहे तो वी. तसं सेकंड पर्सन द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता यू आणि प्लुरल मध्ये अनेकवचनी कर्ता जो आहे तो सुद्धा यूज आहे. थर्ड पर्सन ही शी इट हे करते सर्वनाम एकवचनी सर्वनाम किंवा कर्ता एकवचनी कर्ता ही शी इट आणि अनेकवचनी कर्ता जो आहे तो दे. हे अत्यंत महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला काय जेव्हा आपण शिकू आता शिकतोय तर ते माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. सिंपल टेन्स. We will discuss about the simple tense, simple future tense, simple present tense, simple present tense, simple past tense, and simple future tense. तर आज आपण सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, या साधा काळाचे जे प्रकार पडतात ते आपण इथे लिहिलेले. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ हे आज आपण अभ्यासणार आहोत. मग साधा वर्तमान काळ केव्हा वापरतात? साधा वर्तमान काळ when we use the simple present tense. Simple present tense it is used to express all habitual action and action that always happens. Third one, future plan action, saying of a great person, historical events, universal truths and conditional clause or in a proverbs. अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला साधा वर्तमान काळ आपण वापरत असतो. म्हणजे नियमित घडणाऱ्या घटना असेल, ऐतिहासिक घटना असेल किंवा साधं वारंवार आपण जे नियमित बोलतो त्या नियमित वाक्यांमध्ये सुद्धा साधा वर्तमान काळ वापरतात किंवा साधा वर्तमान काळाचा उपयोग आपण करतो. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. चला तर आपण साध्या वर्तमान काळाचं उदाहरण बघू. यामध्ये आय सब्जेक्ट, रीड वर्ब आणि लेटर ऑब्जेक्ट. म्हणजे साधा वर्तमान काळ तयार करत असताना करता त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. पुन्हा दुसरं उदाहरण, वी प्ले क्रिकेट. याच्यात सुद्धा वी झाला सब्जेक्ट, यस प्ले V1 आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट. याच्यानंतर तिसरं उदाहरण की ज्याचा दुसरा नियम तुम्हाला सांगितला की जर वाक्यामध्ये द्वितीय पुरुषी एकवचनी करता आला असेल तर त्यासमोर येणारं जे वर्ब आहे या टेन्स मध्ये या
प्रकारामध्ये, टेन्सच्या प्रकारामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यानंतर फर्स्ट पर्सन सिंगुलर थर्ड पर्सन सिंगुलर फॉर्म, फॉर एक्झाम्पल ही किंवा राम श्याम गोपाल, ही प्लेज क्रिकेट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे ही, त्यासमोर येणारे जे वर्ब आहे त्याला यस किंवा इयस किंवा आयस हे प्रत्यय लागतं. हा झाला सब्जेक्ट. हे झालं वर्ब, वर्बला यस किंवा इयस प्रत्यय लागलं इवन, त्याला क्रियापदाचा आपण पहिलं रूप म्हणतो आणि क्रिकेट झालं ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये या वाक्याचंच म्हणजे साध्या वर्तमान काळाचं नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं असेल तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, त्यामध्ये डू, डज किंवा डूचा जो फॉर्म्स आहेत ते सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागतील. फॉर एक्झाम्पल आय रीड अ लेटर, आय रीड अ लेटर. हे जे होकारार्थी वाक्य आहे तर या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं. तर हे करत असताना आपल्याला डू किंवा डज हे वापरावं लागेल. आता डू किंवा डज केव्हा वापरायचा आणि डू केव्हा वापरायचा, तर याचा नियम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तृतीय पुरुषी एकवचनी करता जर वाक्यात आलेला असेल आणि त्याच्या समोर येणारे जे वर्ब आहे त्याला यस किंवा इयस प्रत्यय लागला असेल तर मात्र हे सहाय्यकारी क्रियाचा हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण त्याला, तर हे वापरावं लागणार आहे आपल्याला. तर त्याच्या समोर डज वापरायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी आता हे सांगितलं तुम्हाला की आता याचं नकारार्थी वाक्य करायचंय तर तुम्हाला हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. डू नॉट, आय डू नॉट रीड अ लेटर. हे झालं याचं निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स. आता दुसरं वाक्य, दुसरा नियम सांगितला होता मी, ही प्लेज किंवा राम श्याम गोपाल, राम प्लेज क्रिकेट. तर या वाक्याचं मला जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर मला काय वापरावं लागेल, या वाक्यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यानंतर जे क्रियापद आलेले आहेत तर यस किंवा इयस प्रत्यय लागलेले आहेत. मग अशा वेळेस या वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना त्याच्यात कोणतेही सहाय्यकारी क्रियापद आलेले आहेत मग अशा वेळेस या ठिकाणी डज हे वापरायचं. म्हणजे क्रियापदाला जर यस किंवा इयस प्रत्यय लागत असेल तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स करताना त्याच्यामध्ये डज, डज नॉट किंवा डझंट शॉर्ट फॉर्म आहे. डज नॉटचा राम डज नॉट प्ले. आता इथे मात्र क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावायची गरज नाही. या ठिकाणी मात्र फक्त प्लेइंग. म्हणजे जर क्रिया वाक्यामध्ये जर मुख्य वाक्यामध्ये जर क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागलेला असेल तर मात्र निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये डज वापरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावायची गरज नसते. डज नॉट किंवा डझंट दोन्हीपैकी एक कोणतंही वापरू शकता. ओके. राम डज नॉट प्ले क्रिकेट. तो हे वाक्य सोडली, राम डज नॉट प्ले क्रिकेट. ओके. आता याच सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दलचे वाक्य, हे जे वाक्य आहे याच्यात इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स कसं करता येईल प्रेझेंट याच काळाचं सिंपल आहे. हेच उदाहरण आपण पुन्हा एकदा घेऊया. या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहाय्यकारी क्रियापद आलेली नाही. अशा वेळेस डू किंवा डजचा वापर करतात. हे मी तुम्हाला आता सांगितलं. अशाच पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन सुद्धा बनवता येईल. जसं फॉर एक्झाम्पल हेच एक उदाहरण घेऊया आपण. मी सिंपल प्रेझेंट टेन्सच इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल आय रीड अ लेटर, हे एक एक्झाम्पल आहे. तर याच आपल्याला हे करायचं तर डू किंवा डज मी म्हटलं तुम्हाला क्रियापद डू आय रीड अ लेटर. हे झालं याचं क्वेश्चन.
सॉरी क्वेश्चन मार्क. नंतर दुसरं वाक्य, याचाच क्वेश्चन कसा बनवता येईल आपल्याला इंट्रोगेटिव्ह सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्वेश्चन कसा तयार करता येईल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करता येईल, कसं होईल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, डू किंवा डजचा वापर करून तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मधला प्रश्न तयार करू शकता. डू आय रीड अ लेटर. नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल, जसं राम प्लेज क्रिकेट. आता या वाक्यामध्ये तृतीय पुरुष एकवचनी करता आलेला आहे, थर्ड पर्सन सिंगुलर फॉर्म आलेला आहे राम. मग अशा वेळेस या ठिकाणी डज, डूच्या ऐवजी आपण डज वापरलं. डज राम प्ले. डज वापरल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की डज वापरल्यानंतर प्ले इथं क्रियापदाचं पहिलं रूप येतच, पण त्याला लागलेलं यस किंवा येस प्रत्यय ते निघून जातं. क्रिकेट. डज राम प्ले क्रिकेट हा झाला क्वेश्चन. म्हणजे अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंट टेन्स हा विविध प्रकारामध्ये किंवा कोणत्या सगळ्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असेल, विधानार्थी वाक्य असेल, तर कशा पद्धतीनं येतो हे आपण आता पाहतो. याच्यानंतर नेक्स्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ केव्हा वापरतात? व्हेन वी यूज द सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स use an action that happened in the past with time. An action, second one, an action that happened over a period of time in the past, and a set of past action that happened one after one. म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये भूतकाळ केव्हा वापरतात, तर भूतकाळ हा घडलेल्या घटना म्हणजे नुकत्याच घडलेल्या ज्या घटना आहेत त्या दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरला जातो. काही विशिष्ट घटना क्षणी घडलेल्या घटना असेल तर त्या क्रिया किंवा त्या हे दर्शवण्यासाठी हा साधा भूतकाळ वापरतात. ज्या क्रिया भूतकाळात सवयीने घडलेल्या असतात, सातत्याने घडलेल्या असतात, रीती किंवा पद्धत दाखवण्यासाठी घडल्या अशा क्रियांचा काळ म्हणजे साधा भूतकाळ होय. आता साध्या भूतकाळानंतर या भूतकाळाचं वैशिष्ट्य, या काळाचं वैशिष्ट्य असं आहे की या काळामध्ये वर्बचा दुसरा फॉर्म ज्याला आपण V2 म्हणतो, पास्ट पार्टिसिपल हे वापरले जातं. वर्बचा पास्ट पार्टिसिपल. इट्स एक्झाम्पल. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ द सिंपल पास्ट टेन्स. I learned a poem. ही कविता शिकलो. लर्न आता या ठिकाणी आय झाला सब्जेक्ट, लर्न झालं V2 वर्बचा दुसरा फॉर्म पास्ट पार्टिसिपल आणि पोएम झाला ऑब्जेक्ट. म्हणजे अजून एक उदाहरण घेऊया. ही wrote a story. यामध्ये ही सब्जेक्ट, wrote V2 आणि a story ऑब्जेक्ट. नेक्स्ट वन, boys played cricket. boys झाला सब्जेक्ट, played V2 आणि क्रिकेट झाला ऑब्जेक्ट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आय लर्न अ पोएम, मी आज कविता शिकलो. म्हणजे शिकून काही काळ घडलेला आहे, क्रिया घडलेली आहे, म्हणून साधा वर्तमान काळ हा क्रिया घडून गेलेली क्रिया दर्शवण्यासाठी वापरला जातो. नंतर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी अंडरलाईन केलेली वर्ब आहे, तर ही वर्ब त्या क्रियापदाचे हे दुसरं रूप आहे आणि याच काळामध्ये या काळाचं वैशिष्ट्य ते आणि दुसरं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप इतर कोणत्याही टेन्स मध्ये वापरल्या जात नाही. याच टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. आता
याच टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, याच काळामध्ये सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं. तर निगेटिव्ह सेंटेन्स करताना जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज वापरलं तसंच या काळात आपल्याला did हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. कोणतं, did. आता हीच वाक्य आपण बघू. आय रीड अ लेटर, हे अगोदरच होतं. फॉर एक्झाम्पल, आय लर्न अ पोयम. आय लर्न अ पोयम. आता या वाक्याचं मला निगेटिव्ह सेंटेन्स करायचंय, तर मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. मग अशा वेळेस आपल्याला डूचा फॉर्म, जो उत्तरी फॉर्म आहे तो did, म्हणजे हे did हे वर वापरावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल, आय लर्न अ पोयम या वाक्याचं जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं तर या वाक्यामध्ये वरच्या अगोदर म्हणजे आय डिड नॉट. आता इथं जे वर्बचं दुसरं रूप आलेलं लर्न, तर या ठिकाणी याचा बदल होऊन ते मूळ रूपात येईल. म्हणजे आय डिड नॉट लर्न अ पोयम. मी कविता शिकलो नव्हतो, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, बॉईज प्ले क्रिकेट. बॉईज प्ले क्रिकेट. बॉईज प्ले क्रिकेट. या ठिकाणी या वाक्याचं नकारार्थी वाक्य बॉईज डिड नॉट किंवा डिडंट दोन्ही वापरलं तरी तुम्ही काही हरकत नाही. डिडंट आपण डिडंट घेऊया वाक्यामध्ये. बॉईज डिडंट प्ले क्रिकेट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या वाक्याचा या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे यस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हे होतं. आणि या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर यस प्लस डिड नॉट किंवा डिडंट प्लस क्रियापदांचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट असं याचं स्ट्रक्चर होईल. हे दोन्ही याचं स्ट्रक्चर. आणि अशाच पद्धतीनं याच ठिकाणी अशाच पद्धतीनं इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थ वाक्य सुद्धा तुम्हाला डीड म्हणून डीड घेऊन वापरावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन जो बनवायचा आपल्याला त्यालाच इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. तर या काळातले इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला डीड मी तुम्हाला सांगितलं की सहाय्यकारी क्रियापद या टेन्स मध्ये येत नाही. तर या ठिकाणी मात्र तुम्हाला काय करावं लागेल, डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. म्हणून सुरुवातीला फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक उदाहरण घेऊया की आय लर्न अ पोयम. हेच एक उदाहरण, आय लर्न अ पोयम या वाक्यात मला जर क्वेश्चन बनवायचं आहे तर या ठिकाणी मला काय करावं लागेल, डीड घ्यावं लागेल. डीड आय क्रियापदाचं पहिलं रूप लर्न अ पोयम हा झाला क्वेश्चन. दुसरं वाक्य की दे रीड दे रेड. रीडचा पास्ट फॉर्म आहे रेड. दे रेड अ स्टोरी. याचं जर मला बनवायचं या ठिकाणी डीड त्यानंतर दे. याचा रीडचा रेड झालेला आहे फक्त उच्चार बदलतो म्हणून याचं मूळ रूप जे आहे ते स्पेलिंग तेच राहील READ रीड अ स्टोरी. म्हणजे यावरून आपल्याला इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा करता येईल. डीड त्यानंतर यस म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर वर्बचं पहिलं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर क्वेश्चन बनवतो तर क्वेश्चन मार्क ना अपेक्षित. लास्ट थर्ड टाइप ऑफ द टेन्स सिंपल
future tense. Let's see the example of simple future tense. Simple future tense म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. तो साधा भविष्यकाळ केव्हा वापरतात? साधा भविष्यकाळ use an action that will happen in some indefinite time in the future and an action that will happen in some definite time in future. एखादी क्रिया भविष्यात घडणार आहे असे सूचित करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. आता साध्या भविष्यकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतात, शाल आणि विल. हे अत्यंत महत्वाचं. म्हणून साध्या वर्तमान काळाचं साध्या भविष्यकाळाचं जे एक्झाम्पल आहे ते बघू आपण. फॉर एक्झाम्पल, आय शाल फर्स्ट पर्सन सिंगुलर आणि प्लुरल या दोन्हीच्या समोर शाल वापरतात. आय शाल रीड अ लेटर. आय शाल रीड अ लेटर. नेक्स्ट वन, दूसरे एग्जांपल, ही विल प्ले द गेम. Third example, boys will play on the ground. Boys will write the story. Okay. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, बॉईज सब्जेक्ट, विल शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद, राईट वरचं पहिलं रूप आणि स्टोरी शाल किंवा विल. म्हणजे यावरून हे जे स्ट्रक्चर आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला लक्षात येईल. यस प्लस शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाचं पहिलं रूप the first form of the word plus object. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की या काळाचं हे स्ट्रक्चर होतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा काळ आयडेंटिफाय करता येईल. त्यानंतर याच काळाचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना अतिशय सोपं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आता या काळाचं निगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं आहे तर या काळामध्ये शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी आलेले, अजून कोणतीही क्रियापद सहाय्यकारी क्रियापद घ्यायची गरज नाही. म्हणून सिंपल आहे की या काळानंतर या काळात शाल किंवा विल जे सहाय्यकारी क्रियापद आलेले त्यानंतर लगेच नॉट टाकलं तर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करता येईल. आय शाल रीड अ लेटर. Example, I shall not read a letter. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शाल नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापदानंतर लगेच नॉट टाकले. सहाय्यकारी क्रियापद या हेल्पिंग वर्ब जे या सेंटेन्स मध्ये या टाइप ऑफ द सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ते ऑलरेडी आलेले, पण दुसरे सहाय्यकारी क्रियापद घ्यायची गरज नाही. He will play the game. He will play the game. त्याचं नकारात्मक वाक्य, he will not play the game. म्हणजे यावरून आपल्याला याचं स्ट्रक्चर लिहिता येईल. यस प्लस शाल किंवा विल प्लस नॉट, किंवा असं न करता शाल नॉट विल नॉट असं लिहिलं तरी चालतं. शाल नॉट किंवा विल नॉट.
प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी साधा भविष्यकाळ हा ओळखता येईल. म्हणून तिन्ही टेन्सचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं तर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. फक्त सिंपल पास्ट टेन्समध्ये मात्र क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं आणि एकाच टेन्समध्ये सिंपल फ्युचर टेन्समध्ये साध्या भविष्यकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापदे येतात. ही शाल आलेली असतात. ती केव्हा वापरायची ते आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण काळाचे हे सुरुवातीचे जे पहिले 3 प्रकार आहेत साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स आणि साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स हे आपण बघितलेले आहे. यानंतर आपण कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत दुसऱ्या नेक्स्ट पिरियडमध्ये. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.